मकर राशी. ब्रह्मांडाच्या अथांग पसाऱ्यात आता एक अशी हालचाल सुरू झाली आहे जिची वाट पाहताना तब्बल अनेक वर्ष सदले आहेत. काळ आता असे एक चक्र पूर्ण करत आहे ज्याची चर्चा प्राचीन ग्रंथांमध्ये अत्यंत दुर्मिळ म्हणून केली गेली आहे. शनिदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते आता आपली क्रूरता बाजूला सारून एका अशा विशेष चांदीच्या सिंहासनावर विराजमान होत आहेत जी अवस्था शतकातून एखादी पिढीच अनुभवू शकते. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वापूर्वी घडणारा हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे की अकल्पित भाग्योदयाचा संकेत हे समजून घेणे आता अनिवार्य झाले आहे. या रहस्याची खरी गुंतागुंत दडली आहे शनीच्या ते चांदीच्या सिंहासनामध्ये ज्याचा थेट संबंध महादेवांच्या आशीर्वादाशी आहे. मकर राशीच्या जातकांसाठी हे सिंहासन साधे सुधे नाही. जेव्हा शनीची चाल बदलून ती चंद्राच्या एका विशिष्ट कोनात येते तेव्हाच हा राजयोग सिद्ध होतो. चांदी हा धातू चंद्राचा आणि पर्यायाने महादेवांच्या मस्तकावरील चंद्रकलेचा प्रतीक आहे. हे परिवर्तन इतके शक्तिशाली आहे की याच्या प्रभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या नशिबावर असलेली साडेसातीचे सावट आता कायमचे दूर होणार आहे. पण मकर राशीच्या जातकांनो, शनिदेव या सिंहासनावरून तुमच्या आशीर्वादाचा वर्षाव करणार की कर्माचा कडक हिशोब घेणार हे पाहणे अत्यंत थरारक ठरणार आहे. अंधारा नभमंडळातून मिळणारे हे गुप्त संकेत सांगत आहेत की 2026च्या सुरुवातीलाच मकर राशीच्या नशिबाची कुलुपे एका अकल्पित चमत्काराने उघडली जाणार आहेत. ज्यांनी वर्षानुवर्षे अपमान सोसला, ज्यांनी रक्ताचे पाणी करून कष्ट केले त्यांच्यासाठी आता न्यायाचा तराजू झुकणार आहे. मात्र हे अनेक वर्षांचे रहस्य केवळ संपत्तीबद्दल नाही तर ते तुमच्या गमावलेल्या प्रतिष्ठेबद्दल आणि विजयाबद्दल आहे. महाशिवरात्रीच्या उंबरट्यावर उभे असताना नेमका कोणत्या त्या अकल्पित घटना आहेत ज्या तुमच्या घराचा उंबरठा ओलांडणार आहेत? तुमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा रहस्य उलगडण्यासाठी या व्हिडिओ श्वास रोखून शेवटपर्यंत पहा. मकर राशी. महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर देवगुरु बृहस्पती मकर राशीच्या जातकांसाठी एका विजयाची नांदी करणार आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर गुरुग्रह तुमच्या कुंडलीतील सप्तम भावात प्रवेश करत असून तिथे ते उच्च अवस्थेत असतील. ही अवस्था साधीसुधी नाही. जेव्हा गुरु उच्च होतात तेव्हा ते तुमच्या आयुष्यातील विस्कळीत झालेली सर्व कामे साक्षात महादेवांच्या त्रिशूळाने सुसज्ज अशा शक्तीप्रमाणे मार्गी लावतात. मकर राशीसाठी हा काळ विपरीत राजयोग सिद्ध करणारा ठरणार आहे जिथे तुमचे शत्रू पराभूत होतील आणि तुमच्या प्रगतीचा रथ कोणीही रोखू शकणार नाही. या परिवर्तनाचा सर्वात मोठा आणि अकल्पित परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. मकर राशीच्या जातकांना एखादा मोठा गुप्त धनलाभ किंवा अडकलेले कर्ज परत मिळण्याचे संकेत मिळतील. जर तुम्ही अनेक दिवसांपासून घरासाठी किंवा व्यवसायासाठी मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नशिबाची दारे आता सताड उघडी होणार आहेत. ग्रहांची शुभ दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडल्यामुळे उत्पन्नाचे असे मार्ग मोकळे होतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा काळ म्हणजे दुःखाच्या काळोख्यातून वैभवाच्या प्रकाशाकडे नेणारा एक दैवी चमत्कार ठरणार आहे. मात्र या रहस्याचा सर्वात थरारक सस्पेन्स तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिष्ठेत दडला आहे. मकर राशीचे जे जातक गेल्या अनेक वर्षांपासून अपमानाचे जीवन जगत होते त्यांच्यासाठी आता सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. महादेवांच्या आशीर्वादाने तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की मोठे निर्णय तुमच्या शब्दांवरून घेतले जातील. नोकरीमध्ये पदोन्नती आणि समाजात मानसन्मान वाढण्याचे हे संकेत महाशिवरात्रीपूर्वीच प्रत्यक्षात उतरताना दिसतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गुरुचा न्याय आहे जो तुमच्या कष्टाचे चीज करण्यासाठीच अवतरला आहे. महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांच्या आयुष्यात जे परिवर्तन घडणार आहे त्याचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर दिसेल. उच्चाचा गुरु जेव्हा तुमच्या सप्तम भावात विराजमान होतो तेव्हा तो केवळ नाती जोडत नाही तर त्या नात्यांमध्ये महादेवांच्या आशीर्वादाचा अमृताचा कलश ओततो. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्यांच्या घरात कटकटी सुरू होत्या किंवा विवाहामध्ये अडथळे येत होते त्या मकर राशीच्या जातकांसाठी महाशिवरात्रीनंतर भाग्याचे टाळे उघडणार आहे. तुमच्या घराच्या उंबरट्यावर एखादी अशी शुभवार्ता येईल जी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. या रहस्याचा दुसरा दरवाजा तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. मकर राशीचे जातक गेल्या अनेक काळापासून ज्या अज्ञात व्याधीने त्रस्त होते त्या व्याधी आता महादेवांच्या कृपेने भस्मसात होणार आहेत. मात्र गुरुग्रहाची प्रखर शक्ती पेलण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही अकल्पित बदल करावे लागतील. तुमच्या शरीरातील ऊर्जा आता वाढणार आहे पण ती ऊर्जा सकारात्मक कामात वापरणे तुमच्या हातात आहे. महाशिवरात्रीनंतर तुमची मनस्थिती इतकी शांत आणि स्थिर होईल
की मोठमोठ्या संकटांना तुम्ही स्मितहास्य करत सामोरे जाल। हा काळ मकर राशीसाठी शारीरिक आणि मानसिक मुक्ती देणारा ठरेल, परंतु एक अत्यंत गूढ इशाराही आहे। महाशिवरात्री नंतरच्या या काळात तुमची ओळख अशा काही प्रभावशाली व्यक्तींशी होईल ज्या तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ साक्षात कुबेराची कृपा घेऊन येणार आहे, पण लक्षात ठेवा, हे सर्व फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या मनात महादेवांप्रती अपार श्रद्धा असेल। मकर राशी, महाशिवरात्रीनंतर तुमच्या नशिबाच्या पटलावर जे काही चित्र रेखाटले जाणार आहे ते पाहून जग तुमचे कौतुक करेल। हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माला मिळालेला महादेवांचा साक्षात आशीर्वाद आहे। मकर राशी सर्वात खळबळजनक ठरणार आहे, कारण याचा संबंध तुमच्या शत्रू विजय आणि अकल्पित भाग्योदयाशी आहे। महाशिवरात्रीच्या त्या पवित्र मुहूर्तावर जेव्हा गुरुग्रह आपली पूर्ण शक्ती प्रस्थापित करतील, तेव्हा तुमच्या मार्गातील सर्व काटे आपोआप बाजूला होतील। गेल्या अनेक वर्षांपासूनचे गुप्त शत्रू तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते किंवा तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचत होते, त्यांचा पराभव आता साक्षात महादेवांच्या त्रिशूळाने निश्चित केला आहे। मकर राशी, तुम्हाला आता कोणासमोरही झुकण्याची गरज उरणार नाही आणि ज्ञानाचा गुरु आता तुमच्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करणार आहे। या भागातील सर्वात मोठे रहस्य तुमच्या साठवलेल्या पुण्याईच्या फळाबाबत आहे। महाशिवरात्रीनंतर मकर राशीला राजसत्तेप्रमाणे मानसन्मान मिळण्याचे योग आहेत। जर तुमचे एखादे सरकारी काम किंवा कोर्टाची केस अनेक वर्षांपासून रखडली असेल, तर तिचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे अकल्पित संकेत मिळत आहेत। मकर राशी, हा काळ तुमच्यासाठी केवळ धनसंपत्ती देणारा नाही, तर तुम्हाला समाजात अशा एका पदावर नेऊन बसवणार आहे जिथे लोक तुमच्या निर्णयाची वाट पाहतील। हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही। ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते तेच लोक आता महादेवांच्या लीलेमुळे तुमच्या चरणी नतमस्तक होताना दिसतील। परंतु हा महाचमत्कार तुमच्या आयुष्यात कायमचा टिकवून ठेवण्यासाठी एक गूढ उपाय सुचवत आहे। महाशिवरात्रीनंतर प्रत्येक गुरुवारी महादेवाच्या पिंडीवर पिवळे चंदनाने मध अर्पण करा। मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, ही वेळ केवळ स्वप्ने पाहण्याची नाही, तर ती सत्यात उतरवण्याची आहे। गुरुग्रहाची प्रखर दृष्टी आता तुमच्या प्रत्येक कार्यात यशाचे अमृत ओतणार आहे। तुमच्या कुंडलीतील हा 131 वर्षांचा दुर्मिळ योग आणि महादेवांची विशेष कृपा यामुळे तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आता निश्चित झाला आहे। हा काळ म्हणजे तुमच्या भाग्याचा तो सुवर्ण काळ आहे जो इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल। मकर राशी, कर्तव्याचा आणि अधिकाराचा काळ आता ठरणार आहे। महाशिवरात्रीनंतर गुरुग्रहाची प्रखर दृष्टी तुमच्या राशीच्या अशा एका गुप्त केंद्रावर पडणार आहे जिथे तुमची आजवरची सर्व सुप्त शक्ती एकवटली जाईल। ज्या मकर राशीच्या जातकांना वाटत होते की त्यांचे आयुष्य एकाच जागी थबकले आहे, त्यांच्यासाठी आता वेगवान प्रगतीचे चक्र सुरू होईल। महादेवांच्या डमरूच्या नादाप्रमाणे तुमच्या आयुष्यात अशा काही अकल्पित संधी चालून येतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। विशेषतः जे लोक जमीन जुमला किंवा मोठ्या व्यवहाराशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी नशिबाची दारे आता सताड उघडणार आहेत। या भागात गुरुजी एक अत्यंत महत्त्वाचा संकेत देत आहेत। तुमच्या कार्यक्षेत्रात होणारा मोठा बदल महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांना नोकरी किंवा व्यवसायात अशा ठिकाणी बढती मिळू शकते जिथे तुम्हाला सन्मान आणि अधिकार दोन्ही प्राप्त होतील। हा उच्चाचा गुरु तुमच्या कुंडलीतील दशम भावावर आपली शुभदृष्टी टाकणार आहे, ज्यामुळे सरकारी कामात अडकलेले अडथळे महादेवांच्या कृपेने दूर होतील। ही केवळ प्रगती नाही, तर तुमच्या कष्टांना मिळालेली साक्षात फळ आहे। जे काम करण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे धडपडत होता ते आता केवळ एका शब्दावर पूर्ण होताना तुम्हाला दिसेल। मात्र या बदलाचं सर्वात मोठा रहस्य तुमच्या प्रवासाशी संबंधित आहे। महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांना अचानक परदेश प्रवासाचे किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग येतील। हा प्रवास केवळ फिरण्यासाठी नसेल, तर तो तुमच्या आयुष्यातील एका नवीन वळण देणारा ठरेल। या काळात तुम्हाला असा एखादा मार्गदर्शक किंवा गुरु भेटेल जो तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग प्रशस्त करेल। लक्षात ठेवा, हा काळ तुमच्या कल्पनेपलीकडचा आहे, जिथे नियती स्वतः तुमच्या विजयाची तयारी करत आहे। भाग 5 मध्ये गुरुजी एका अशा रहस्याचा उलगडा करत आहेत जो थेट तुमच्या संतती आणि भाग्योदयाशी निगडीत आहे। महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तानंतर मकर राशीच्या घरामध्ये एखादे मंगल कार्य किंवा आनंदाची बातमी येण्याचे संकेत अत्यंत प्रबळ आहेत। उच्चाचा गुरु जेव्हा आपले चैतन्यमय लहरी तुमच्या कुंडीत सोडतो, तेव्हा तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि त्यांच्या यशाची गुढी उभी राहते। ज्यांना अपत्य सुखाची प्रतीक्षा होती किंवा ज्यांच्या मुलांच्या शिक्षण विवाहात अडचणी होत्या,
त्यांच्यासाठी आता महादेवानी कल्याण करण्याचा निर्णय घेतला आहे। हा काळ तुमच्या 7 पिढ्यांचे नाव उज्ज्वल करणारा ठरू शकतो। या भागात सर्वात गूढ पैलू म्हणजे तुमच्या इच्छापूर्तीचा काळ। तुम्ही अनेक वर्षांपासून जी इच्छा मनात दाबून ठेवली होती ती महाशिवरात्रीनंतर महादेवांच्या आशीर्वादाने प्रत्यक्षात उतरताना दिसेल। गुरुग्रहाची प्रखर शक्ती तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट करेल आणि तुम्हाला एक नवीन आत्मविश्वास देईल। हा काळ तुमच्यासाठी सत्व परीक्षा घेणारा देखील असेल, त्यामुळे या यशामध्ये वाहून न जाता स्वतःचे पाय जमिनीवर ठेवणे गरजेचे आहे। जितके तुम्ही नम्र राहाल तितकाच गुरुग्रहाचा कृपाप्रसाद तुमच्यावर अधिक बरसत राहील। यासोबतच सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढणार असून तुम्हाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल। मकर राशी, महाशिवरात्रीनंतर लोक तुमच्याकडे एका नेत्याच्या नजरेतून पाहतील। तुमच्या वाणीत महादेवांची अशी काही शक्ती असेल, तुमचे बोलणे लोक प्रमाण मानतील। ही वेळ समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याची आहे। ज्यांनी तुम्हाला आजवर नाकारले तेच लोक आता तुमच्या मदतीसाठी रांगा लावतील। हा भाग्योदय केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक पर्वणी ठरणार आहे। आता वळू या महापरिवर्तनाच्या अंतिम आणि सर्वात निर्णायक भागाकडे। समारोप। मकर राशी, महाशिवरात्रीनंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा अध्याय आहे। शनीची साथ आणि गुरुचा उच्चाचा आशीर्वाद यामुळे तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आता निश्चित झाला आहे। हा 131 वर्षांचा दुर्मिळ योगायोग तुमच्यासाठी केवळ धनसंपत्ती नाही तर मनशांती आणि सन्मान घेऊन आला आहे। महादेवांच्या आशीर्वादाने तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार झाले आहे, जे तुम्हाला भविष्यातील कोणत्याही संकटांपासून वाचवेल। या शेवटच्या भागात एक विशेष सावधगिरीचा इशारा। यश येत असताना आपल्या परंपरा आणि धर्माचा विसर पडू देऊ नका। मकर राशी, महाशिवरात्रीनंतर नित्यनियमाने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करावा, कारण तुमची ही भक्तीच या राजयोगाला कायम टिकवून ठेवेल। हा काळ तुमच्या आयुष्यातील विष काढून अमृत देण्याचा आहे। जे काही घडेल ते तुमच्या कल्याणासाठीच असेल। तुमची आजवरची सर्व संकटे महादेवांच्या चरणी अर्पण करण्याची आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची हीच ते योग्य वेळ आहे। मकर राशी, शेवटी एकच आवाहन। हा महाचमत्कार तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे। जर तुम्हाला हे वाटत असेल की महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहावी तर उशीर करू नका। आत्ताच्या आत्ता या गोष्टी पूर्ण करा।